आता सर्व शासकीय, निमशासकीय आणि पालिका कार्यालयांमध्ये मराठी बोलणं अनिवार्य। मराठी भाषा संवर्धनासाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय। मराठी भाषेचा वापर करण्यास नकार देणाऱ्यांवर होणार शिस्तभंगाची कारवाई। कृषी क्षेत्रात प्रायोगिक तत्वावर एआयचा वापर करण्यासाठी सरकार विचाराधीन। कृषी विभागाने सहकार विभागासोबत समन्वय करून प्रकल्पाची व्यवहार्यता तपासून घ्यावी। उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश। तुळजाभवानी मंदिरातही ड्रेस कोड लागू करा। महाराष्ट्र मंदिर महासंघाची मंदिर संस्थांच्या अध्यक्षांकडे मागणी। हिंदू धर्म आणि हिंदूंच्या संस्कृतीच्या रक्षणासाठी मंदिरांचं पावित्र्य जपण्याची गरज, महासंघाची भूमिका। नवी मुंबईच्या खारघरमध्ये किरकोळ वादातून हाणामारी। वाहन चालकाच्या डोक्यात हेल्मेट मारत मारहाण। एकाचा मृत्यू। दुचाकी स्वाराला मागून येणाऱ्या वाहनानं कट मारल्यानं वाद झाल्याची प्राथमिक माहिती। मुंबईतल्या विक्रोळीतील कन्नमवार नगर 1 मधील 213 क्रमांकाच्या इमारतीचा काही भाग कोसळला। इमारतींच्या धोकादायक स्थितीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर। सांगलीच्या विटामध्ये एमडी ड्रग्ज प्रकरणी आणखी 3 जणांना अटक। 6 जणांनी मुंबईतील आर्थर रोड कारागृहात असताना एमडी ड्रग्जचा कारखाना सुरू करायचं ठरवलं होतं। चॅम्पियन्स ट्रॉफीच्या भारत पाकिस्तान सामन्याच्या तिकिटांची तासाभरात विक्री। तिकिटांसाठी 1.5 लाखाहून अधिक चाहते रांगेत उभे होते। दुबईत भारत आणि पाकिस्तान सामना रंगणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।